माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी. हा त्यांचा नाही, हा आमच्या आदिवासी जागेचा रस्ता आहे. तर शासन जरा टोल वसूल करत असेल त्यांच्या रस्त्याच्या ह्याच्यावर कार्य जाऊन वाहतूक हे करून, तर आम्ही आमचे पैसे का सोडायचे, हा आमचा मूळ उद्देश आहे. आणि हा शिंदे साहेबांचा राजीनामा निश्चितच होणार आहे. माझं नाव यशवंत पवार उर्फ माऊली. मी जनहित सेवा संस्था आजच्या महाराष्ट्र राज्याचा जिजाऊ देण माझा पेपर आहे आणि माऊली माझा चॅनल आहे. तुझं सगळं नाव सांग. जयवंत महादुशी. तुम्ही हा मोर्चा कशासाठी आणलेला आहे? आमची आदिवासी जागा आहे दळीपट्ट्यातली. तर ती आमची जागा जवळजवळ 1995 पासून बाधित झाली आहे. मुंबई पुणे द्रुत मार्गामध्ये. कुठे? दस्तुरी या ठिकाणी. दस्तुरी कुठे आली? खालापूर तालुक्यामध्ये. खालापूर तालुक्यामध्ये कुठे आली? खंडाळा घाटामध्ये. खंडाळा घाटामध्ये. मग आता हे सगळं तुम्ही जे लोक आलात ते कुठून आलात? आम्ही इथूनच तालुक्यातून आलो. म्हणजे तालुक्यातल्या खालापूर तालुक्यामधले? खालापूर तालुका, पेन तालुका, सगळ्या तालुक्यातले आमचे आदिवासी समाजाची माणसं आलेली. बरं, सगळं सांग सविस्तर थोडंसं. आणि सांग अजून थोडंसं. त्याच्यामध्ये काय झालं की आम्ही भुईभाडं हे मागितलंय. त्यासाठी आपण जवळजवळ वरदानी माता संघटना ही वरदानी संघटना या माध्यमातून श्यामशीद हे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी 2-3 वर्ष सतत पाठपुरावा करत आहेत ते. पण त्या पाठपुराव्याला त्यांच्या कागदोपत्री यश मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे आज आम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ आली. आणि आंदोलनात आमचा मुख्य प्रश्न हाच आहे, मागणी हीच आहे की आम्हाला त्याचं भुईभाडं एवढं वर्ष जर वापरलं यांनी आमची जागा, तर त्याचं आम्हाला भुईभाडं देण्यात यावं. यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. तुमचं भुईभाडे तुम्ही कोणाकडे मागताय? आम्ही MSRD कडे मागतोय. MSRD. MSRD याच्या अगोदर तुम्हाला पत्रव्यवहार केलेला आहे का? नाही, एकही पत्रव्यवहार केलेला नाही किंवा नोटीसही दिलेली नाही किंवा काही देवाणघेवाणीचं जे काय असतं त्याचंही काही त्यांनी आम्हाला लिखित दिलेलं नाही. मग MSRD तुम्हाला पत्रव्यवहार न करताना ही जागा ऐकवर कोणत्या आधारे केली? आमच्याकडे तसे ठोस पुरावे आहेत. आणि आज आपलं भारत देश एवढा प्रगतिशील आहे की आपल्याकडे सॅटेलाइट उपलब्ध आहेत. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं आमचे जे गटबुक नकाशे आहेत त्या गटबुक नकाशावर स्पष्ट दिसत आहे का हा महामार्ग हा आमच्या गटातून गेलेला आहे. 3 हेक्टरपेक्षा जास्त काही. तो जो गट आहे ते फॉरेस्ट आहे का? आणि फॉरेस्टने अलॉट केलेली जागा आहे. कोणाला? तुम्हाला आदिवासीला दिला. आता इथे जे सगळे लोक आले ते सगळे आदिवासी लोक आहेत. आदिवासी समाज सगळे लोक समाज समाजाचे लोक. म्हणजे तुम्ही न्याय हक्कासाठी इथं आलेले आहेत आणि MSRD तुम्हाला अजून जवळ करत नाही, पत्रव्यवहार करून जवळ करत नाही असं तुम्हाला तुमचं म्हणणं आहे. उत्तर देत आहेत की आमच्या जागेतून नाही, या जागेतून काही ते काहीतरी 71 गुंठ्यात 7-12 दाखवतात. खोपलीपासून खंडाळेपर्यंत जायचं झालं तर 71 गुंठ्यात हा महामार्ग बसू शकतो का हे विचार करण्याची गोष्ट नाही. चुकी. ठीक आहे, बोला. आणि आमचं आम्हाला माहिती आहे की आमची जागा आमचे पूर्वज कसत होते. ज्या पूर्वजांचा ताबा होता, पूर्वजांचा ताबा होता आणि आमच्या ताबे कब्जात पूर्वजांचे जे होते तेच आमच्याकडे आले वारस हक्काने. आणि आजही आमचे लोक त्याच्यावर वारस हक्काने शेती भाती करतायत नाचणीवर. त्यामुळं आम्हाला निश्चित माहिती आहे की आमची जागा हीच आहे. आणि तसे पुरावेही सापडलेले आहेत आणि ते पुरावे सगळं माहिती अधिकारात आपण घेतलेले आहेत आणि तेच त्यांना आपण सादर केले. याच्या पुढे तुमची स्टेप काय असणार आहे? याच्या पुढे आमची स्टेज एकच असेल की संबंधित याचे नगरविकासचे जे मंत्री आहेत एकनाथराव शिंदे साहेब, आजचे आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते, तर त्यांच्या दालनामध्ये किंवा त्यांच्याकडे आपण बऱ्याचदा ह्याची मागणी केली पण त्यांनी काही दाद फिर्याद घेतली नाही. त्यामुळं आम्ही संबंधित मंत्र्याचा जर राजीनाम्याची आम्ही 24 तारखेला घोषणा केली आणि 24 तारखेला आमची जागा जिथं आहे तो तेवढा पट्टा आम्ही महामार्गाचा आम्ही बंद करू. आमचा आम्ही ताबा घेणार. 24 तारीख कोणची? ही येत्या 24 या 8व्या महिन्यातली 24 तारीख. ठीक आहे. मी यशवंत पवार उर्फ माऊली म्हणतात मला. जनहित सेवा संस्था शब्द आहे. महाराष्ट्र राज्याचा जिजाऊ देण माझा पेपर आहे आणि जनहित सेवा संस्था आहे माझी. तर आपली जी काय मुलाखत घेतली ही मी चॅनलला टाकेन. धन्यवाद. माझ्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.